मागच्या महिन्यात आपण गुळाचा वापर करून आळीव खीर कशी बनवायची हे पाहिलं होतं. त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात. पण तुमच्यापैकी अनेकांनी विचारलं की गुळ किंवा साखर काहीच न वापरता ही खीर बनवता येईल का? तर आज मी अतिशय पौष्टिक आणि नैसर्गिकरित्या गोड अशी आळीव खीर दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या बारीक बियांना आळीव म्हणतात आणि हिंदीमध्ये याला हलीम सुद्धा म्हणतात. आता यामधले आपण 2 चमचे आळीव घेऊ आणि यात आता अर्धा कप कोमट दूध टाकू. दूध टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याला 2 तासासाठी आपण भिजत ठेवू. दुधाऐवजी तुम्ही इथे कोमट पाणी सुद्धा वापरू शकता. आता या दुसऱ्या वाटीमध्ये मी बिया काढलेले 7 ते 8 खजूर घेतले आहे आणि या खजूरमध्ये पण मी अर्धा कप कोमट दूध टाकून हे व्यवस्थित भिजवणार आहे. याला सुद्धा आपण 2 तास भिजवणार आहोत. बघा 2 तासानंतर आता आपण चेक करू आपले आळू भिजले की नाही. बघा आता आळू आपले किती छान भिजले आहेत आणि ते फुलले पण आहेत आणि ह्या 2 चमचे भिजलेल्या आळूपासून आपली भरपूर खीर होती आणि आपले खजूर पण छान भिजले आहेत. आता हे खजूर आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊ. बघा या प्रकारे आपण याची छान स्मूथ पेस्ट केली आहे. आता कढईमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप टाकून घेऊ आणि यात आता मी 2 चमचे बारीक चिरलेले बदाम, 1 चमचा चारोळ्या टाकून हे छान परतून घेऊ. यामध्ये तुमच्या आवडीचे तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता. तर ड्रायफ्रूट आपले छान परतून झालेत. आता याच्यामध्ये थोडे मी गार्निशिंग करता काढून घेते. त्यानंतर मी याच्यात डेसिकेटेड कोकोनट टाकले. तुम्ही इथं ओलं खोबरं सुद्धा टाकू शकता. त्यानंतर आपण भिजलेले आळू टाकून हे छान परतून घेऊ. आळू तुपात परतल्यामुळे खिरीला छान खमंग वास येतो. एक अर्धा ते 1 मिनिट आपले आळू परतून झाल्यानंतर आता यामध्ये मी अर्धा लिटर दूध टाकून घेत आहे आणि दूध टाकल्यानंतर आता या खिरीला आपण छान उकळून घेणार आहोत. आता मंद आचेवर आपण ही खीर 5 ते 7 मिनिटं छान उकळून घेणार आहोत. ही खीर हिवाळ्यात खास खाल्ली जाते. बाळंतिणीसाठी तर ही खीर खूप पौष्टिक असते. आता यामध्ये मी थोडं केसर टाकून घेतलं आहे. केसर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. केसर छान मिक्स झालं. बघा केसरचा किती छान कलर आला आहे खिरीला. तुमच्याकडे आळीवाची खीर कशी बनवतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आळीवमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे आपले हाडं आणि दात मजबूत राहतात. तसेच याचा रक्तवाढीसाठी, पचन सुधारण्यासाठी, तसेच स्किन आणि केसांसाठी पण याचा फायदा खूप होतो. यामध्ये आता मी 1 चमचा वेलची पावडर आणि आपण दुधात बारीक केलेली खजुराची पेस्ट टाकून घेऊ आणि याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता या खिरीला आपल्याला फार उकळायचं नाही आहे. 1 उकळ आल्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊ आणि आपली आळीवाची खीर तयार आहे. बघा ना साखर ना गूळ तरीही आळीव खीर किती दाटसर आणि टेम्पटिंग दिसते. ज्यांना डाएट करायचं आहे आणि जे हेल्थ कॉन्शियस राहायचं आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.